हनीमूनला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त दोघंच असतो आणि जो जो वेळ असतो तो सगळा वेळ एकमेकांसाठी द्यायचा असतो. त्यामुळे तो वेळ आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी आणि जास्तीत जास्त मजा करण्यासाठी वापरला आणि खूप धमाल केली, खूप आयलंड्स बघितले, खूप नवीन नवीन स्नॉकलिंग हा प्रकार पहिल्यांदा आम्ही करून बघितला आणि मज्जा केली. थायलंडला जायचं ठरलं आमचं हनीमूनला. म्हणजे माझी अशी फॅन्टसी होती, माझं ठरलं होतं की लग्नानंतर हनीमूनला मी इंडियात नाही जाणार, तेव्हा काही करून वेळ काढणार स्केड्यूलमधनं आणि बायकोला घेऊन फॉरेनलाच फिरायला जाणार म्हणून. आणि थायलंडला जायचं ठरलं आणि लकीली सगळं छान प्लॅन झालं आणि खूप एक्सक्लुझिव्ह ठिकाणी आम्ही आमचे हॉटेल बुकिंग्स केले होते आणि एक्सक्लुझिव्ह ठिकाणी आम्ही फिरायला गेलो, आयलंड्स बघितले. त्यामुळे त्या ज्या आठवणी आहेत त्या आयुष्यभर लक्षात राहतील. आणि म्हणजे हेच सांगताना खूप छान वाटतं की ही महत्त्वाची गोष्ट आहे. हनीमून म्हणजे आपल्या मॅरिड लाईफचा पाया असतो, बेस असतो. तिकडे आपण एकमेकांना ओळखायला जितका वेळ घालवतो, एकमेकांना जितकं ओळखतो, ते आपल्याला पुढच्या आयुष्यभर कामी येतं असं मला वाटतं. आणि त्याच दृष्टिकोनाने आम्ही दोघांनी खूप छान वेळ घालवला, एकमेकांची छान गप्पा मारल्या, एकमेकांच्या पुढच्या भविष्याबद्दल गप्पा मारल्या, आधी घडलेल्या गोष्टींबद्दल गप्पा मारल्या आणि खूप क्वालिटी टाईम स्पेंड केला आम्ही, जे खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही आत्ता पण त्या आठवणी काढतो आणि आत्ताही ते फोटोज बघतो, तर आम्हाला खूप मजा येते. क्रॅबी आयलंड सगळ्यात जास्त लक्षात राहिलं आमच्या, कारण एकतर ते हॉटेल, ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो, इतकं सुंदर हॉटेल होतं ते. एका वेगळ्या आयलंडवर फक्त नुसतं ते हॉटेल आणि समोर समुद्र. त्यामुळे आणि पहिलंच ठिकाण होतं आमचं ते फिरण्याचं. प्रायव्हेट बीच होता त्या हॉटेलचा आणि मागे अख्खा डोंगर होता, तर खिडकीतनं समुद्र दिसतो आणि मागे डोंगर. आणि तिथे पण आम्ही खूप मज्जा केली. हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी, आयलंडवर फिरायला जाणं वगैरे. लकीली रिमझिम पाऊस होता, पाऊस होता सतत, त्यामुळे आणखीन मजा येत होती. म्हणजे इथे पावसाळी क्लायमेट नव्हतं अजिबात आणि तिथे आम्ही लँड केल्यावरच पाऊस सुरू झाला होता. सो मज्जा आली खूप. आता तेव्हा आम्ही परत आल्यानंतरही अजून एकमेकांना विचारतो, मग आता परत कधी जायचं, सेकंड हनीमूनला कधी जायचं. हाय, मी संग्राम समेळ. तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.